जय जय रघुवीर समर्थ. बघा, समर्थ म्हणतात की चांगले विचार करा आणि चांगल्या विचारांनाच खत पाणी घाला म्हणले समर्थ. जर वाईट विचार केले तर वाईट विचारच वाढणार आहेत असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जेवढा आपल्याकडून चांगले विचार होतील, जेवढं चांगलं करता येईल तेवढं करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर खरंच म्हणले समर्थ आपलं उत्तमच होणार आहे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की ज्याला आपण खत पाणी घालतो, ज्या विचारांना आपण खत पाणी घालतो ते विचार वाढणार आहेत. जर चांगल्या विचारांना आपण खत पाणी घातलं तर चांगले विचार वाढणार आहेत, आणि जर आपण वाईट विचारांना खत पाणी घातलं तर वाईट विचार वाढणार आहेत असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की चांगले विचारच करण्याचा जास्त प्रयत्न करा असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की आपण मोबाईल सगळेजणच वापरतो आणि सगळ्यांच्याच मोबाईलला पासवर्ड असतो म्हणले समर्थ. कोणाचा अंकात असतो तर कोणाचा रेषेमध्ये असतो. बघा म्हटले समर्थ, ज्या त्या पासवर्ड जो तो व्यवस्थित बरोबर टाकला तरच तो मोबाईल ओपन होतो. विवेकातून घ्या म्हणले समर्थ. आता त्या मोबाईलकडे जाऊ नका, आपल्या देहाकडे या. बघा म्हटले समर्थ, आपणही जर चुकीचे कर्म केले, आपणही जर चुकीचे वागलो, आपण जर चुकीचं काहीतरी काम केलं तर म्हणले समर्थ आपल्याला सुख, शांती आणि समाधान प्राप्त होणार नाही. त्या मोबाईलसारखं चुकीचा पासवर्ड टाकला की मोबाईल ओपन होणार नाही, तसं आपण जर चुकीचे कर्म केले तर आपल्याला सुख प्राप्त होणार नाही असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की सगळ्यांना प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करा, सगळ्यांशी प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करा. कारण या मृत्यूभूमीवर, या धर्तीवर आपण कोणीही परमनंट म्हणून आलो नाही. कधी ना कधीतरी आपला मृत्यू होणारच आहे. सगळेजण टेम्पररीच आले आहेत. प्रत्येकाच्या मृत्यूची तारीख आल्यानंतर प्रत्येकाला हे सगळं काही सोडून जावं लागणार आहे म्हटले समर्थ. आपण येतानाही काय आणत नाही, त्यामुळे जातानाही आपल्याबरोबर हे नाशवंतापैकी काहीही येणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात की सगळ्यांशी प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करा, सगळ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यांना उत्तमाचे चांगले विचार सांगण्याचा प्रयत्न करा असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. बघा, समर्थ म्हणतात की जो दुसऱ्यांसाठी जगतो, जो दुसऱ्यांचा जास्त विचार करतो, जो दुसऱ्याला सुख देतो, त्याला लोक मात्र, त्याचा ज्यावेळेस मृत्यू होतो त्याला लोक मात्र स्मरण करतात, आठवण काढतात. पण जी व्यक्ती स्वतःसाठी जगते, फक्त स्वतःचाच विचार करते, माझंच उत्तमाचं व्हावं, माझंच चांगलं व्हावं, सगळ्यांपेक्षा मीच सुखी असावं, सगळ्यांपेक्षा मीच श्रीमंत असावं, सगळ्यांपेक्षा जास्त माझ्याकडे पैसा, गाडी, बंगला असावा, असा जो विचार करतो त्याचा जेव्हा मृत्यू होतो त्यावेळेस मात्र त्याची आठवण कोणीही काढत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की दुसऱ्यांसाठी जगण्याचा प्रयत्न करा, दुसऱ्यांना आनंद, समाधान, सुख, शांती देण्याचा प्रयत्न करा असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. बघा, समर्थ आपल्याला छोटासा बोध देतात. समर्थ म्हणतात की एका गावामध्ये राम आणि श्याम हे दोघं मित्र होते आणि दोघं एकाच वर्गात शिकत होते. त्यावेळेस बघा म्हणले समर्थ, राम नावाचा जो मुलगा होता तो मात्र उत्तमाचा आणि चांगला विचार करत होता. श्याम मात्र नेहमी नकारात्मक विचार करायचा आणि नेहमी वाईटच विचार करायचा आणि नेहमी कोणालाही तो मदत करत नव्हता, तो स्वार्थी होता. राम मात्र सगळ्यांचा विचार करायचा आणि चांगला विचार त्याच्यामध्ये होता. कोणी जर अडचणीत असेल तर त्याला मदत करायचा, कोणी संकटात असेल तर त्याला धावत जायचा. पण श्याम मात्र तसं करत नव्हता. श्याम म्हणायचा, जाऊ दे, त्याच्यावर आलंय, मी का जाऊ, त्याचं संकट तो बघून घेईल, त्याचं कर्म आहे, त्याला फेडावे लागेल असं म्हणायचा. श्याम मात्र कोणालाही मदतीला जात नव्हता. बघा म्हणले समर्थ, असं काही एका दिवशी वेळ आली की श्याम हा चुकून खेळत असताना त्याचा पाय घसरला आणि तो एका तलावात पडला. आणि त्यावेळेस मात्र त्याला तो ओरडू लागला की मला वाचवा, कारण त्याला पोहता येत नव्हतं. भरपूर ओरडू लागला, कारण गावातली लोकांना ऐकू आलं. पण गावातल्या लोकांना माहिती होतं की श्याम हा आगाऊ मुलगा आहे, उद्धट मुलगा आहे, कधी नम्रतेने वागत नाही, कोणाचं ऐकत नाही, कोणाला मदत करत नाही, नेहमी उलट बोलतो, नेहमी शिव्या देतो, लोकांचं वाईट चित्तो, ह्याला मदत करायची सुद्धा आता इच्छा होत नाही. तरीही एक दयाळू व्यक्ती होती. ती व्यक्ती म्हणाली, जाऊ द्या, तो लहान आहे, त्याला समजत नाही, आपण त्याची मदत केलीच पाहिजे. आणि त्या व्यक्तीने त्या तलावात उडी टाकली आणि त्या श्यामला वाचवलं. बघा, त्यावेळी श्यामला फार वाईट वाटलं की खरंच आपल्या या स्वभावामध्ये एवढे लोक होती पण कोणी मला मदतीला आलं नाही, हे मात्र काका मदतीला मला आले. त्यावेळी श्यामनं त्या काकांचे आभार व्यक्त केले आणि त्यांच्या पाया पडला तो.
आणि बघा म्हणले समर्थ, थोडे दिवस झाल्यानंतर रामवरही संकट आलं. थोडे दिवस झाल्यानंतर राम आणि श्याम दोघंही शाळेमध्ये निघाले होते. त्यावेळेस मात्र रामचा ॲक्सिडेंट झाला. तो दोघेही सायकलीवर चालले होते, पण पुढून एक मोटरसायकल आली आणि त्याचा तोल गेल्यामुळे तो रामच्या अंगावर पडला आणि त्यावेळेस मात्र रामचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यावेळेस मात्र सगळे गावातले लोक रामला ओळखत होते. रामने ओरडलं पण नाही की मला वाचवायला या, पण सगळं गाव तिथे जमा झालं आणि रामला सगळ्यांनी मिळून दवाखान्यात नेलं. सगळे त्याची विचारपूस करू लागले, सगळे त्याला भेटायला येऊ लागले, सगळ्यांनी त्याला बिस्किट पुढे दिले. सगळेजण त्याचं कौतुक करू लागले की खरंच इतके दिवस तू आम्हाला मदत केली, इतके दिवस संकटात तू आमच्याशी धावत आला, आम्हाला तू मदत केलीस. आता तुझी वेळ आली आहे, त्यावेळेस आम्हाला तुझी खूप मदत करायची आहे, तुझी खूप सेवा करायची. आणि सगळ्यांनी रामला खूप सेवा केली, त्याला मदत केली, त्याला बिस्किटचे पुढे नेऊन दिले, त्याला काय हवं आहे काय नको आहे सगळी काही विचारपूस केली. जवळजवळ तो घरी येईपर्यंत सगळेजण त्याला भेटून येत होते, काय हवं आहे नको आहे सगळेजण डबा नेत होते. त्यावेळेस मात्र श्यामला वाईट वाटू लागलं. ज्यावेळेस माझ्यावर संकट आलं त्यावेळेस कोणीही माझी अशी विचारपूस केली नाही, पण रामवर ज्यावेळेस संकट आलं त्यावेळेस अख्खं गाव लोटलं. त्यावेळेस श्यामला कळालं की खरंच आपणही चांगलं विचार केलं पाहिजे, चांगलं लोकांचं चितलं पाहिजे, सगळ्यांना मदत केली पाहिजे, संकटाच्या वेळेस सगळ्यांना धावून गेलं पाहिजे, तरच सगळेजण आपलंही कौतुक करतील. आणि त्यावेळेस श्यामला त्याची चूक कळाली. बघा म्हणले समर्थ, या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की जेवढं आपण चांगलं करू तेवढं आपल्याबरोबर चांगलं होणार आहे. आपण जर वाईट केलं तर वाईटच होणार आहे, असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की मोबाईलचा पासवर्ड चुकीचा टाकला की मोबाईल ओपन होत नाही. तसा आपला कर्म जर उत्तमाचे केले नाही तर फळ ही उत्तमाचं मिळणार नाही, असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.